शिमगाडी। चक्क 15 दिवस नव्हतो मी इथे। ते आपल्या देसाईवाडीत काय काय झालंय काय कळलेलं नाही मला। आपला रिपोर्टर राजू अर्चू भेटलेला नाही मला अजून। बर चल तू जरा हेडलाईन्स सांग मला। काही नाही नाना, वैजू अक्का येणार आहेत, हीच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। त्यापुढे सगळं ठीक आहे। खरंय खरंय खरंय। नाही पण तशी प्रेमळ आहे ग ती। आता तिची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जरा चिवित्र आहे एवढं। एरवी कशी आकाशवाणी असते तशी हिची अधिकारवाणी असते। बरं आपल्या मिनी सुपर मार्केटची काय खबर बात? नाही संजीवनीकडनं डेली न्यूज कळायची मला। तुझ्या बॅग्सना आणि राख्यांना सॉलिड डिमांड होती म्हणे। हो नाना। आणि तू सगळं एक हाती व्यवस्थित मॅनेज केलंस असंही म्हणत होती ती। असं म्हणाले माई? आणि त्याच्या जोडीला घरही नीट सांभाळलंस असंही म्हणाली ती। अहो नाना, नाही नाही तू तिच्यासारखं सगळं व्यवस्थित सांभाळशीलच, फक्त तिच्यासारखं व्यवस्थित वजन वाढू देऊ नकोस। अय्या काय हो नाना, सांगू का माईंना? सांग सांग, घाबरतो काय तिला? बरं नाना, शिबिर कसं झालं तुमचं? उत्तम। अरे ते शिकवणारे सगळे एक्सपिरियन्स होते ना एकदम। आणि शिकायला आली मंडळी सगळी, अरे प्रत्येक क्षेत्रातली अशी तज्ञ मंडळी सगळी, त्यामुळे गप्पा म्हणजे काय अशा रंगायच्या मस्त। अरे वा, खूप खूप काही शिकायला मिळालं। छान। पोळ्या कोणी केल्यात आज? अरे हो, संजीवनी सांगत होती शालन येते ना सध्या पोळ्या करायला। हो नाना। वेगळ्या लागणार, तुझ्या हातच्या खायची सवय झाली आहे ना। हरकत नाही, तू ट्रेनिंग दे तिला, शिकव तिला तुझ्यासारख्या। हो नाना, असं स्पष्ट सांगितलं की बघा ना किती बरं वाटतं। बरं नाही तर बाकीचे स्पष्ट बोलणार काही नाही, नुसती नाक मुरडणार नसलेली। कोण नाक मुरडते? तूच, दुसरं कोण? आता हल्ली तू पोळीपेक्षा भात जास्त खातोस ते कळलंय मला। यांना नुसता भात? हे विजया, पण माझी तक्रार नाही बरं का। म्हणजे तुझा काम हलकं करायचं की नाही, मग खाऊ दे ना मला भात, काय फरक पडतो? हे बघ माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत। एक तर तुला पोळ्या करायला लावायच्या, तुझं काम वाढवायचं, त्या शालनच्या पोळ्या खायच्या न आवडणाऱ्या, किंवा मग पोळ्यांच्या ऐवजी फक्त भात खायचं। मी उत्तम ऑप्शन निवडलेला आहे। नुसता भात? हो की नाही नाना? ना 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 ना, नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याने पडायचं नसतं, त्याचीच वाट लागते। तुम्ही पोटभर भांडा, मला काही म्हणणं नाही। काय बोबडवंत, काय म्हणताय? काय थर्मास? काय रे, पुण्याला राहून शिकलास का थर्मास मधला चहा प्यायला? नाना हो, आपल्या घरामध्ये ती पद्धत मी सुरू केली। तुझ्या सासूबाईंना चालली? हो चालली, त्यांना काही नाही म्हणाल्या त्या। बर, उलट तुम्हाला सांगू का नाना, छान लागतो चहा ह्याच्यामध्ये। आणि ही पद्धत पण सोपी आहे, बघा ना तुम्ही, जरा खरपूसच लागतो मस्त। खरपूस? नाश्त्याला काय खरपूस? म्हणजे अगे तिकडे भंडारदराला योगाभ्यास शिबिर असल्यामुळे सगळं मिळमिळीत होतं ना, म्हणून विचार। ऍक्च्युली आज मी इडल्या केल्यात आणि उद्या पोहे। म्हणजे ना नाना, मी असा चार्टच बनवून ठेवलाय। पण तुम्हाला जर असं झणझणीत खावंसं वाटत असेल ना, तर मिसळ करूया उद्या संध्याकाळी। चार्ट चांगली आयडिया, पण काय आहे, उद्या नाश्त्याला काय असणार? सस्पेन्स मध्ये मजा आहे ना। नाही पण हरकत नाही, सोयीची आहे पद्धत। अमित काय पळून गेला? म्हणजे नाश्ता झाला का त्याचा? हो झाला नाश्ता। नाना मी ना जरा हॉलची आणि डायनिंग टेबलची अरेंजमेंट बदलावीशी म्हणतेय। म्हणजे डायनिंग टेबल पण ना जरा वेगळ्या ठिकाणी हलवूया, छान वाटेल, एकदम असं मस्त आणि वेगळं।
विजया, मी संध्याकाळी लवकर घरी येईन. मी करतो तुला मदत. थँक्यू आदित्य. तर आता काय ते चाट मधल्या इडल्या, भूक लागली. हो देते ना, तुला पण दे. चल ग विजया, चला निघतो मी. आदित्य, डबा नक्की नकोय ना रे तुला? अगं नक्की नकोय, लंच मीटिंग आहे ना माझी 3री. बरं ऐक, संध्याकाळी तुला लवकर घरी यायचंय. आपल्याला ही सगळी अरेंजमेंट बदलायची आहे ना, लक्षात आहे ना? माते ते आता विसर, कारण काय ना संध्याकाळी स्टेशनवर जाण्याची ऑर्डर आहे मला. हो, वैजू अक्का यायचे ना आज. अय्या खरंच की, मग कशी काय विसरले मी. नाही जा बाबा, तू जा. आता काय संध्याकाळी स्टेशनवर जाऊन घड्याळाच्या खाली पुतळा होऊन उभं राहायचं मला. ए बाबा, तू वेळेवर जा, त्याचा पुतळा फोडेल तुझा ती. नाना, यावेळेस तिची हवा काढायची का? काढा ना काहीतरी आयडिया. अरे नाही रे बाबा, तिच्या बाबतीतच्या आमच्या सगळ्या आयडिया आजपर्यंत फेल गेलेल्या आहेत. झालं, तुम्ही जसं म्हणताय मग आम्ही काय म्हणायचं आता काय? ठीक आहे, जातो मी, पुतळा होतो आणि येताना त्यांचा सगळा कुलवृत्तांत ऐकत येतो. शी बाबा, ठरवलेलं ना काही होतच नाहीये. आज ठरवलं होतं मी हे सगळं बदलायचं, पण जाऊ दे, नंतर कधी ते चालायचं. बरं मी आलेच ना. हो. नाना, यावेळी विजयाशी बोलायचं असं ठरवूनच आलो होतो मी, पण चान्सच मिळत नाहीये. त्यात आता त्या अक्का येणार म्हणजे झालंच. हो रे, संजीवनीला पण तेच टेन्शन आलंय. तिच्या समोर उगाच हे सगळं नको ना. बघूया, काहीतरी आयडिया काढूया. ओके ठीक आहे, चालेल, निघतो मी. विसरू नकोस हा, घड्याळाखाली पुतळा. ठीक आहे, चिडवा. अरे चिडवा मला, नाही ठीक आहे. नाना, मी नाही येताना अक्कांना सांगतो तुम्ही काय म्हणत होता. खबरे नको. अरे वेडा आहेस का तू? जय हो बाबाजी, जय हो, जय हो. चहा घ्या. वा वा वा. चला झकास पैकी चहा घेऊया. खरंच हो माधवी, अतिशय शांत मस्त जय हो झोप झाली हो. होय हो, मेघनाने स्वतःहून सगळं सांगितलं ना, त्यामुळे खूप बरं वाटलं. मुलं किती गुणी आहेत बघा हो. म्हणजे जावई बापूंनी सगळं कसं पद्धतशीर आणि नीट समजावून सांगितलं हो. माझ्या तर मनावरचं सगळं दडपणच निघून गेलं. तुमच्याही गेलं की नाही? पण आता काय करायचं हो? म्हणजे मी माईंशी बोलू का? मेघनाला मी तसं विचारलं होतं, माईंशी बोलू का म्हणून. नाही नाही, बघा माधवी, जावई बापूंनी काय सांगितलंय, सगळ्यात आधी ते विजया त्यांची बोलणार आहेत, हो की नाही? मग आपण नाही बोलायचं बाईसाहेब. हो ना, आपण धीर धरणंच योग्य होईल. आणि आपल्याला तर आता सगळं कळलंय, ते महत्वाचं. मुख्य म्हणजे माई मेघना बरोबर आहेत. खरंच हो, दुसऱ्या एखाद्या घरात सासूने किंवा जावेने एक घाव 2 तुकडे केले असते, पण इथे एकमेकांची मन जपत मार्ग काढतायत. जय हो. खरंच हो, ही देसाई मंडळी आहेत ना, धन्य आहेत हो. जय हो, जय हो माधवी. आणि बरं का, आपले सत्पुरुष संत ज्ञानेश्वर महाराज परत आलेले आहेत म्हटल्यावर आता कसलीच चिंता नाही. जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार असो. जय हो. वा 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 वा, मस्त झाली वा. मग कुक्षी आता फक्कडसा चहा प्यावा. चहा. अरे देवा, हा माझ्यासाठी करून ठेवलेला चहा दिसतोय. टू पी or not to be? That is the question. हॅमलेट, तुझी मनस्थिती चांगलीच कळली मला. नाही, गोष्टी मोठ्या असोत किंवा छोट्या असोत, टू बी और नॉट टू बी झालं ना की झालीच बोंब. काय करावं? ताजा कडकडीत चहा करून घ्यावा का?
नाही, पण हा माझ्यासाठी करून ठेवलेला दिसतोय. नाही प्यायला तर विजयाला वाईट वाटेल. पण मला नकोय आत्ता हा चहा. ताजा कडकडीत चहा हवाय. यात ठेवला की अगदी तो ताजा असो असं म्हणतात, पण ताज्याची गंमत काय वेगळीच ना. ताजा करून घ्यावा आणि कोणी विचारलं तर सांगावं. अजून कोणाला लागेल म्हणून यात भरून ठेवला परत. नको, चोरी पकडली जाणार. पकडली नाही गेली तरी चेहऱ्यावर दिसणार आपल्या. आपला चेहरा असा. जाऊ दे, आली भोगस असावे सादर. नाना, तू पी आणि तूच पी. दॅट इज द क्वेश्चन, दॅट इज द आन्सर. 10 पैकी 0. नाना, अजून कसं नाही आला हो आदित्य? वैजू अक्का म्हणायचं का तुला? हो, म्हणजे गाडी फारच लेट झालेली दिसते, अजून आले नाहीयेत म्हणजे. नाही फारच आतुरतेने वाट पाहतेस तिची. ओ काय हो नाना. तुझ्याकडून सगळी जय्यत तयारी आहे ना, मग झालं. हो, माझ्याकडून सगळी तयारी आहे. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळी अशी काही तयारी करायची गरजच नाहीये ना. हा, तसं काय वेगळा हट्ट नसतोच तिचा. फक्त मी सांगते ते ऐका, एवढंच. त्यामुळे कान तयार ठेव आणि ती सांगेल ते ऐकायचं, एवढं लक्षात ठेव. जाल म्हणजे ती जर का अंगणात आली आणि म्हणाली, अगं बाई सूर्य उगवतोय वाटतं, की लगेच आपण म्हणायचं आता 5 मिनिटात उजाडेल. अशा माणसांची वाद घालायचं नाही, एवढं लक्षात ठेव. की झालं सगळं. अजून आला नाही आदित्य. एक फोन तरी करायचा त्याने. त्याचा नाही तर आपण करूया फोन. बघ, नाव काढलं आणि फोन आला, त्याचाच असणार. हॅलो, नाना देसाईंचं घर. एक मिनिट हा, मी नानांकडे देते फोन. 1 सेकंड. वैजू अक्कांचे धीर आहेत म्हणे. नमस्कार बळवंतराव, नाना बोलतो. अहो म्हणजे ओळखलं तर. वैजू अक्का पोचली का विचारायला फोन केलात ना? आदित्य गेला स्टेशन. काय? कधी? अरे देवा. नाही, ते सगळं ठीक आहे हो. आप्पा कसे आहेत ते सांगा आधी. हो, ते ठेवतातच ऑब्झर्वेशन खाली. बर बर बर. नाव नाही, सॉरी काय म्हणताय बळवंतराव तुम्ही? नाही, तुम्ही काळजी घ्या आणि अक्काला म्हणा काळजी करू नकोस. नाही, तशी ती काळजी करणारातली नाही म्हणा, पण तरी हा ठीक आहे. नाही, आत्ता नाही करत, सकाळी करतो. हो, काळजी घ्या. ठेवतो. बापरे, काय झालं हो नाना? आप्पांना म्हणजे बैजू अक्काच्या मिस्टरांना माइल्ड हार्ट अटॅक आला म्हणे. बापरे. त्या दोघी निघणार तेव्हाच नेमका. लगेच ऍडमिट केलंय, त्यामुळे प्रॉब्लेम नाही काही, पण ते आता ऑब्झर्वेशन खाली ठेवतात ना. नशीब हा, या प्रवासात असताना असं काही झालं नाही. हो, तर त्या धावपळीत अक्का इकडे येणार नाहीत ते कळवायचं राहिलं म्हणत होते बळवंतराव. आधी आदित्यला कळवतो, त्याचा तिकडे पुतळा झाला असेल. हो, लागत नाही फोन. हल्ली तुम्हाला सांगते नाना, हा फारच प्रॉब्लेम झालाय. आल्या का अक्का? अरे नाही. पण नाना, मी जवळजवळ 2 तास उभा होतो त्या घड्याळाखाली आणि गाडी पण वेळेवर होती बरं का. ज्या अर्थी त्या निघाल्या आणि मला भेटल्या नाहीत, म्हणजे त्या इथे पोहोचायला हव्या होत्या एव्हाना. अरे बापरे नाना, आता त्या निघाल्या आणि इथे पोहोचल्या नाहीत म्हणजे चुकलं की काय? नाना, मी आपल्या ठरलेल्या ठिकाणी उभा होतो घड्याळाच्या खाली. अरे बापरे, त्यांच्याकडे मोबाईलही नाहीये. आता कळवणार कसं त्यांना? झालं आता त्या मलाच दोष देणार.
कुठे गेल्या असतील त्या? आता सांगून टाकतो. काय सांगून टाकतो? अरे त्यांचं येणंच कॅन्सल झालंय मुळात. काय? थांब थांब थांब, एकदम भडकू नकोस. आप्पांना म्हणजे वैजू अक्काच्या मिस्टरांना माइल्ड हार्ट अटॅक आला, त्यामुळे गडबडलं सगळं. अरे बापरे, आता बरे आहेत का ते? नाही नाही, आता बरे आहेत ते, पण अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय ते, पण त्या गडबडी तिकडे कळवायचं राहिलं म्हणत. अरे यार, त्यांची काही चूक नाही म्हणा, तरी पण विजया, थोड्या वेळापूर्वी स्टेशनवर मस्त दृश्य असेल ना, हा आपला घड्याळाखाली उभा रडकुंडीला आलेला, शाळा सुटली तरी आई कशी आली नाही असं म्हणणाऱ्या बाळासारखा. काय हो नाना. चला अर्चू, तिकडे कुठे निघालीस? घरी जायचं ठरलं होतं ना? या हो, बघ तेवढ्यासाठी म्हणून लवकर निघालो आणि विसरूनच गेले. हे बघ, मला माहितीये तुझी मनापासून इच्छा नाहीये वैजू अक्काने भेटायची. सतीश, बस देवचू नकोस मला. छे, बोलणीकायची हौस नाहीये मला. अरे प्रेशर कशाला देतोय? बरोबर, आतमध्ये गेल्यावर तू असं म्हणणार आहेस, तुम्ही मिनी सुपर मार्केट मध्ये या, मी तुम्हाला घेऊन जाईन, आणि हे तू विसरणार नाहीयेस. ओके, आता नमनाला घडाभर तेल नको. नाही नाही नाही, अजून एक महत्वाची गोष्ट, वैजू अक्कांना तू आपल्या घरी रीतसर बोलावणं करणार आहेस जेवणासाठी. अरे बाप रे सतीश, मी काय काय लक्षात ठेवायचंय रे आता? अरे मग काय, हे एक आयडिया आहे. काय? मी जर एखादा पॉइंट विसरले ना, तर मला अशी काहीतरी खूण करतो. हो, कर काही कर रे. हा, काय होतं तर पहिले म्हणजे विचारपूस नाही. हा, आधी नमस्कार, मग विचारपूस, मिनी सुपरमार्केट, जेवण. नमस्कार, विचारपूस, मिनी सुपरमार्केट, जेवण. नमस्कार, विचारपूस, मिनी सुपरमार्केट, जेवण. अरे तुला सांगतो बाजा, भंडारदरा म्हणजे ना, हा 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 हा, हो म्हणजे काय, जायला जाऊ आपण. हा, ठरवूया. चल, करतो नंतर फोन. ओके. नाना, वैजू अक्का झोपलेत का अजून? विजया, काय हो नाना? वैजू अक्का काय करतायत म्हणून विचारते अर्चू. नाही, काय करतायत म्हणजे तसं नाही, म्हणजे काय करतायत म्हणजे काय करतायत? काय रे? हे बघा, तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगून ठेवते, त्यांच्या समोर मला हसायचं नाही. काय ग करतायत वैजू अक्का? विजया, वैजू अक्का ना, त्यांची आत्ताच आंघोळ वगैरे झाली आहे बरं का अर्चू. व्यायाम करते? नाही हो नाना, माईंशी बोलत बसल्यात त्या. मी काय म्हटलं, म्हणजे दुकानात जाण्याआधी त्यांना नमस्कार करून घ्यावा ना, त्यांची विचारपूस करावी. तुला तर माहिती ना, त्यांचं जरा फारच असतं ते. हे बरं केलंस ना तू अर्चू. नाही म्हणजे तू जर आली नसतीस ना, तर तुला जाम ओरडा पडला असता. तुम्ही बसा बोलत, मी बोलावून आणते वैजू अक्कांना. हा, हो हो हो, आलीच. हो. वैजू अक्का, येऊ का वैजू अक्का? काय हो नाना, अक्का आहेत तशाच आहेत का अजून? स्वभावाचं म्हणशील तर काहीही फरक नाही. पण कशाची बरं, घशाची काहीतरी सर्जरी झाली, त्यामुळे आवाज बदललाय त्यांचा. काय? अरे बापरे. चौकशी करत होत्या तुम्हा दोघांची. हो, मग काय सांगितलं तुम्ही? सांगून टाकलं सगळं. काय? कौतुक. मिनी सुपर मार्केट कसं काढलं, ते कसं आता छान चाललंय, वगैरे वगैरे. हा, बर. थांबा नाना, थांबा जरा. सतीश, ते मग असं काय होतं, नमस्कार, विचारपूस, मिनी सुपर मार्केट आणि जेवण. हा, परत एकदा. नमस्कार, विचारपूस, मिनी सुपर मार्केट आणि जेवण. करेक्ट? हा, राहिलं लक्षात. आता परत बोला. हा. लहानपणी पाडे पण पाठ केले नसतील ना एवढे? काय हो नाना, मागच्या वेळेचं सगळं आठवतंय. आठवतंय. मग
पण तू आज तयारीत राहाच. कालपासून वाट बघते तुझी. हो ए सतीश ए आता तू बोल हा. ए नाही आपलं काय ठरलंय? ए नाही 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 अरे काय प्रत्येक वेळी मीच काय बोलायचं. ए नाही हे बघ मागच्या वेळेस ना तुम्ही सणसणीत धपाटा हाणला होता ना त्यांनी माझ्या पाठीत, तो चांगलाच आठवतोय मला. वैजोक्का आल्या आल्या या वैजोक्का आल्या सावकाश हा. कोण? अर्चू आणि सतीश का? हो काल रात्रीपासून आले मी हा आणि आत्ता आली का ही शहाणी काय गे? ए नाना हे काय? वैजू अक्का नमस्कार करते हा. आयुष्यमान भव, बुद्धी होते तुला थोडीशी. बरोबर काय 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 प्रकार काय हा? म्हणजे ते आलेच नाहीत की काय? सांगतो सांगतो सांगतो. अरे काय झालं, असं झालं सगळं. आता बोला. रे पण काय ग, वैजू अक्काची चौकशी करायला आलीस? मी भंडारदऱ्यावर आल्यापासून माझी एकदा तरी चौकशी केलीस का? सॉरी नाना. कशी येणार हो नाना? तुम्ही कुठे धपाटे घालता तिला वैजू अक्कांसारखे? हा एकप रे. चल चल. ए आदित्य आज तुम्हाला मदत करतोयस हा प्लीज. हे सगळं आवरायचंय आपल्याला.